हाय गुड मॉर्निंग. तर आज बऱ्याच दिवसानंतर पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आम्ही चाललेले आहेत पंढरपूरच्या वारीसाठी. हा हा आईला बाय कर. बऱ्याच दिवसांनी बनवायला लागलाय ना आपण. 6 वाजता निघणार होते. किती वेळ झाला बघ. 7:34 ला निघाले. 7:30 ला निघाले. साईबाबाच्या मंदिरात वधू पडतात ना का. दर्शन घेऊ. तर आता आम्ही मंदिरातून निघालेले आहे. आता नॉनस्टॉप जाऊ. एक अजून आमच्यामध्ये मेंबर ऍड होणार आहे विरार फाट्यावर. बाबू बस तू. सफाला स्टेशनला पोहोचलेले आहेत आता आपण. ते बघ मामा कसं मोडले. काय मोडलंय हे सगळं भरलेलं मध्ये. कोण सांगेल का ग हे सगळं भरलेलं पूर्ण भरलेलं आहे. तरी असं तरी पण हा खालीच रस्ता आहे. थोडी भरणी करून हाईटला करायला पाहिजे त्याला. आता आपण जाऊ त्याच्यामध्ये वरती भरला जाते. कारण की दोन्ही साईडने ते खाटण भागच आहे ना. दीदी कुठे चालली तू? दीदी मंदिरा पंढरपूर. पण सगळं मस्त हिरवगार झालं. पावसाच्या टाइमिंग मध्ये आपण नाही कधी जात ना फिरायला. नाही गेलो. हे फर्स्ट आपण टाइम फक्त बाईक घेऊन गेलेलो हा तेव्हा पावसात. आपण बनवला पण. Vlog एकविरेला. लोणावळा. नाही का आता सर्दीची वॉर्निंग दिली ती. तिच्या नाकात वारा जातो ना. तिला मागे जायला सांगते पण जात नाही. दीदी तू मागे जा हा नंतर. इकडे राव मोबाईल. साक्षात् परम
वाटतं का चुकीच्या रस्त्यावर आलो. तुर्बे वरून का खाली ग? फ्लायओव्हर वरतून. बरं आहे ती बोलताय. Fly,
असं कसं काय येईल लगेच अजून 4 किलो. त्यांची क्लिअरिटी पण चांगली आहे. तसंच कोणी सांगेल ना, एक छोटा आणि एक अकेली अकेली हसती है. इथे पाणी आहे का नाही मिळत, फटकट आहे पण रस्ता तरी ठीक आहे. 19-20 आहे. बॉटल दिसते, बॉटल दिसते. बघा डोळे. अजून आपल्याला 2 तासाचा प्रवास बाकी आहे. 2 तास. 3 ते 4, 4 ते 5. ठीक आहे. जाऊ. आवडीने चालवले. दिवसाची गाडी चालते का अख्खी? हे केवढं भारी वाटते बघ ना. ना पूर्ण नदीची सकरी सकरी तिथे मला बघायचं होतं. हे बघ अननस बघ कडे लावले डोंगराला. हे बघ. नदी काठी आलो देवा. मला आवडते. कुठे का थांबायला जागा आहे आता? उतरायला तिकडून वाटे चान्स होता मागून. हे बाय कसा नजारा आहे बघा इकडे. पण ढग बाकी येतात ना इकडे, पाऊस नाही पडत. कसं पण ना कापसासारखं नुसते ना. तिकडे मोबाईल मध्ये बघ कसे दिसतात बघ. हे कॉटन कॅन्डी. हा ही बॉटन कॅन्डी आली ती टोलवाल्याची. आता आम्ही एंट्री केलेली आहे पंढरपुराच्या राज्य विभाग महाराष्ट्र शासन ग्रामपंचायतमध्ये. एंट्री गावात झालेली आहे आमची. डब्बा कशी आहे? म्हणजे वारी अर्ध्या ह्याच्यात असेल कधी पोचताना संध्याकाळपर्यंत पोचायचं ना, रात्रीपर्यंत. तोपर्यंत आपल्याला भेटून जातात. पण आज वरती का खाली? वरतीच. इकडे का गं? त्याला काय खाणार तू? काय येत असेल इकडे. तुम्ही जे देतील ते मी खाईन. काय देतील कांदा बोला. भाजी खाऊ. कांदा भाजी, बटाटा भाजी. माझ्या मते एक कांदा भाजी घे ना, एक बटाटा भाजी घे ना. शी बटाटा भाजी नको. एक का चहा घेणार बाई, बिस्कुट. बघा कसे काय इकडून तिला पण दे ना. ही आमची छोटी बघा कशी कांदा भाजी खाते. लोकांची मुलं कांदा भाजी खात नाही. सोनू सॉस पाहिजे अजून. सॉस पाहिजे? कधीच नाही बोलणार नाही ती सॉस. सॉसला ती कधीच नाही बोलणार. यामध्ये आता अरे ये देखो इधर अनार का दाना है, जल्दी आओ देखो. किधर किधर? कितना बड़ा बड़ा है. अरे तुम भी आ जाओ. अरे बहुत जबरदस्त. ही मोठी खूप आहे का? हे बेबी असं कर. अरे अख्खं पुरं तेच आहे. खतरनाक. अर्धी नारळाची झाडं. असं जबरदस्त वाटतं आपल्या इकडे रत्नाळ बीचला आलंय. ना.
तर आता आम्ही चहा नाश्ता करून झालेले आहेत. आता पुढे निघतो जायला. असं सुंदर असं वातावरण आहे इकडे एकदम. चालेल ना. तुम्हाला बंद का होते काय समजत नाही. वारी वाली पब्लिक जा रही है चल के. खूप लोक आहेत ना. नसेल ना पुढे. फायनली आम्ही याच्यामध्ये तेच ना, पुढे वारी असल्यामुळे काय झालंय का इकडे पूर्ण ट्रॅफिक जाम झाले. काहीतरी मॅटर झालं वाटते. मला पण तसंच वाटतं. काय तरी झालं. कुठे चालला मला
खाली उतर खाली उतर. ब्राईटनेस कमी केलाय का याचा? काय झोप रूमवर गेलो का तुला उठवतो. आम्हाला आहे दीदी फायनली लँड क्रुझर आषाढी वारी 2026 मस्त गेट केला. सही केलं ना? मला काय आठवण नाही. आपण कधी आले ग 2014-15 मध्ये ना ग बाबा तेव्हा रिटायर झाला तेव्हा झाले ना.